मात्र बॅट आणि बॉलचा इतकासा संपर्क होत नाहीये. बंड्या मोरे स्ट्राईक इनला तर दुसऱ्या बाजूला बंटी बनप घेताना दिसतील गणेश मयेकर. गोलंदाजी एंड कडून राईट अराउंड विकेटने या षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस यावेळी सोडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय, दुरावलाय चेंडू पासून आणि चेंडू चाललाय समोरच्या दिशेने. वन बाउन्सिंग माराशा पार 4 धावांसाठी बंड्या यांच्या बॅट मधून या इनिंग मधील पहिला चौकार येतोय. मागच्या चेंडूवर चौकार आलाय. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइडला. हा चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने. बघता बघता हा देखील चेंडू होईल फरार. 4 धावांसाठी पुन्हा एकदा चौकार येतोय. म्हणावं लागेल गणेश मयेकर. पुन्हा एकदा उडवायचा होता हा फटका. यावेळेस फसला यष्टीरक्षक. चेंडू पासून थोडासा दुरावेल. सिंगलने यावेळेस षटक संपेल. पहिल्या षटकात यावेळेस धावा झाल्यात वीर भराडी निळी संघाच्या बिनबाद 19 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा देखील लगेचच वापर केला जातोय, कारण बंड्या यांची बॅट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बोलते, चांगल्या रीतीनेच बोलते. कारण मागच्या षटकात विचार करायला गेले तर 3 चौकार 1 षटकार आलाय आणि तदनंतर त्याच्याच पुढचं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचा म्हणून वापर केला जातोय. लेफ्ट हँडर बॅटर एक वेगळं ॲडव्हान्टेज कैलासवासी डॉक्टर नानासाहेब मयेकर हे क्रीडांगण आणि तदनंतर त्याच मैदानावर लेफ्ट हँड बॅटर सकाळ सत्रामध्ये फलंदाजी करत असताना वाराची साथ देखील मजबूत आहे आणि मजबूत फटके देखील मारलेत मागच्या षटकात. म्हणजे आता मात्र गोलंदाजी एंड कडून रितेश गोलंदाजी करताना दिसतील. राईट अराउंड विकेटने पहिलाच बॉल हा देखील उडवलाय समोरच्या दिशेने आणि हा देखील चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. पंचांचा निर्णय अजून देखील येणे शेष आहे. 6 आलेत षटकार. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर याच कारणामुळे केलाय की बंड्या यांची बॅट जशी तळपते तशी अंतिम क्षणापर्यंत तळपू दे. पहिल्या इनिंग मध्ये नाणेफेक जिंकले होते आणि तदनंतर लगेचच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रथम फलंदाजी करतोय आणि काय करतोय याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. 6 मारलेत मागच्या चेंडूवर. रितेशला देखील सेट व्हायला द्यायचं नाहीये. बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर केला जातोय लगेचच आणि तदनंतर पहिल्या चेंडूवर 6 हा देखील उडवायचा. यावेळेस फटका फसलाय. शॉर्ट कव्हर मधून क्षेत्ररक्षक यावेळेस पोहोचला होता चेंडू पर्यंत.
क्षेत्ररक्षक झेल सोडतायत. झेल सोडला एकाने, घाव झालेत गोलंदाजाच्या मनावर. संधीच देऊ शकत नाहीयेत. वारंवार क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या दिवसापासूनच उल्लेख करत आलोय, जेव्हा जेव्हा तुम्ही संधी दिल्या तेव्हा तेव्हा मैदानाच्या आतमध्ये इतिहास घडण्यापासून वंचितच करू शकलेले नाहीयेत क्षेत्ररक्षक. आता मात्र झेल निसटला. हा सामना तर येणाऱ्या कालामध्ये निसटणार नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे महालक्ष्मी स्पोर्ट संघाच्या दगावटमधून. आता ही चूक झाली आहे, त्या चुकीला माफी असेल की नसेल हा येणारा काळ ठरवेल. तर दुसऱ्या बाजूला बंटी वैयक्तिक पहिला सामना खेळत असताना हलक्यात परतले होते पायचीच्या रूपामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा नव्याने आपल्या संघासाठी कार्यरताना दिसतील. गोलंदाजी एंडकडून रितेश पहिल्या चेंडूवर 6 आणि त्यानंतर ती संधी निसटली, जरूर मात्र प्राप्त केली होती. दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलं. पिचिंग लेग साईड लेग स्टंप. हा खराबच बॉल होता, कारण बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जातोय. तुमचे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेरून कार्यरताना दिसतात, म्हणजे फुलर लेनचे बॉल खऱ्या अर्थाने येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रितेश सज्ज होतील ओव्हर द विकेटने. लोअर फुल टॉस ब्लॉकला टाकलेला बॉल खोलून काढण्याचा प्रयत्न, थोडीशी बॅट उशिराने चेंडूपर्यंत पोहोचली. तदरम्यान तत्परतेने एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. ट्राय गेंडला आता मात्र बंडे खेळताना दिसतील. आतापर्यंत 2 षटकार 3 चौकार त्यांच्या वैयक्तिक खेळमधून आले त्या पहिल्या इनिंगमध्ये. धावांचा विचार करायला गेला तर आतापर्यंत धावा झाल्यात 28. एकही फलंदाज अजून देखील बाद झालेले नाहीये. पहिल्या इनिंग मधील दुसरं षटक, बॅटिंग पॉप्युलर षटक मैदानाच्या आतमध्ये रितेश हाताळताना दिसत आहेत. पहिल्या षटकात 19 आले होते आणि त्यानंतर हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये रितेश अराउंड विकेटने लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात गोलंदाजी करताना दिसतील. हा देखील चेंडू उडवायचा होता, चेंडू चाललाय बॅकवर्डला. बघता बघता चेंडू देखील होईल फरार. 4 धावांसाठी हा चौकार येतोय. 4 आलेत मागच्या चेंडूवर. जसजशा संध्या प्राप्त झाल्या होत्या तसतशा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये संध्या माती मोळ केलेत क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा तसंच काहीसं घडलंय मागच्या चेंडूवर देखील. बंड्या यांनी चौकार ठोकलाय पुन्हा एकदा. आता रितेश चक्रव्यूह रचावं लागेल बंड्या यांच्या विरोधामध्ये. ते रचलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतील पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी. यावेळेस खेळलाय कव्हरला, अंतिम क्षणापर्यंत नजर केंद्रित केली आणि त्यानंतर एक क्लासिक ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह स्वरूपात चेंडू चाललाय. बंड्या यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा 4 येत आहेत चौकार. धावसंख्या आतापर्यंत 36 धावा. वीरभरण रीड संघ आतापर्यंत 36 वर जाऊन पोहोचलाय. रितेश याचा पुढचा बॉल पुन्हा एकदा उचलला, यावेळेस ऑन साइडला मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा देखील चेंडू चाललाय. गणेश मयेकर यांच्या डोक्यावरून 6 साठी षटकार. थांबायचं नावच घेत नाहीये. आता थांबतो तो बंड्या मोरी कसला हेच सांगितलं एका बाजूने. गेल्या वर्षी ज्यावेळेस उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळत होता त्यावेळेस तो थोडासा जाचपळत होता. पहिले सामने खेळला त्यानंतर त्याने असं देखील आपल्या संघाला सांगितलं होतं की मला हा सामना खेळायचा नाहीये. मात्र तिकडून जो त्याने स्टार्ट घेतला होता आपल्या संघासाठी तोच फॉर्म पुन्हा एकदा जय भंडारी प्रीमियर लीग 2026 मध्ये दाखल करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे पहिल्या 2 षटकाअखेरीस 42 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा चांगलाच उपयोग केलाय. पहिल्या षटकात 19 आणि त्यानंतर या षटकात 23 धावा आल्यात. सांघिक धावसंख्या आतापर्यंत 42 धावा. 2 षटकात जी सरासरी गाठणं गरजेची होती. खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिसला होता वीर भराडी रीड संघ. आणि का फलंदाजी घेतली याची देखील एक उत्तम उदाहरण एकटा बंड्या मैदानाच्या आतमध्ये देताना दिसतोय आपल्या संघासाठी. सुजल यावेळेस गोलंदाजी करताना दिसेल. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघाकडून पहिल्या डावातील 3रं षटक. मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी, तब्बल 4 विकेट घेतले होते ह्या गोलंदाजाने. तोच सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना दिसेल. पॉवर प्लेची षटकं तर संपलेत सध्याच्या घडीला 2. आणि आता मात्र 30 सर्कलच्या बाहेरून 5 क्षेत्ररक्षक कार्यरताना दिसतील. सुजल सज्ज होईल राईट अराउंड विकेटने. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू उडवलाय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंडला धोक्याची घंटा वाजते. थोडासा खराब थ्रो यावेळी झालाय आणि तदनंतर चित्त्याच्या चपळीने 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. जसे मोठमोठे फटके देखील बंड्या यांच्या बॅटमधून येत आहेत तसं सिंगल डबलवर देखील चांगला भर दिला जातोय. पण एकाने होणार नाहीये, तो दोघांची भागीदारी देखील फार महत्वाची आपल्या संघासाठी. 2 आलेत मागच्या चेंडूवर. बंटी साई बनप सध्याच्या घडीला
काळबदेवी संघाकडून खेळत असताना वारंवार आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत आले. आता मात्र वीर भराडीन रीड संघाकडून खेळताना दिसत आहेत. सुजलेचा पुढचा बॉल बंटी यांच्यासाठी असेल. गतीमध्ये मती वापरायची होती, यावेळेस फटका थोडासा फसलाय. स्वतः गोलंदाज सुजल पोचलाय चेंडू पर्यंत, गतीने बीट केलाय फलंदाज बंटी यांना. धक्का क्रमांक पहिला बसेल वीर भराडीन रीड संघाला बंटी यांच्या रूपामध्ये. बंटी बॅक टू द पवेलियन. ज्या रात्री प्रभू रामांना राज्य मिळणार होतं त्याच सकाळी वनवास देखील भोगायला लागला होता. वेळेचा खेळ ज्याला ज्याला कळालाय मैदानाच्या आतमध्ये तो नव्याने संधी निर्माण करत असतो. यावेळेस संधीचं सोनं करेल का प्रतीक हे देखील पाहणं गरजेचं आहे. सुजल्याचा पुढचा बॉल उडवायचा आहे ऑन साईडला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. ऑन साईडला मोठमोठे फटके खेळण्यासाठी या फलंदाजाकडे बघितलं जातं. वीर संघासाठी बिलॉंग करतो सध्याच्या घडीला. त्या संघाकडून देखील खेळताना दिसेल जय भंडारी प्रीमियर लीग मध्ये. सुजल्याचा पुन्हा एकदा पुढचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, फसवलाय फलंदाज. आता कोणता क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गणेश मयेकर बरंच अंतर त्याने सफल केलं होतं. जवळपास 70 ते 75 मीटर तो धावत आला होता आणि तदनंतर अंतिम क्षणापर्यंत नजर चेंडूवर केंद्रित केली होती. मात्र थोडंसं हलगत चेंडू सरकतोय हातातून, जमिनीला समांतर चेंडू जातो. एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जातील. एकच धाव यावेळेस घेतली जाईल. प्रतीक स्ट्राईक एंडला खेळत होता, थोडीशी संधी प्राप्त झाली होती. गणेश मयेकर शर्तीचे प्रयत्न त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केले. आता मात्र लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक एंडला बंड्या मोरे खेळताना दिसतील. वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 40 या धावसंख्येवर खेळत आहेत. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक येईल काय देखील पाहणं गरजेचं आहे. सुजल्याचा पुढचा बॉल उडवलाय, हा देखील चेंडू चालला एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 12 चेंडू आणि आतापर्यंत 46 धावसंख्येवर खेळतोय. या स्पर्धेतलं तिसरं येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये चंद्रभागा फायटर संघाकडून खेळत असताना सुदर्शन मयेकर, त्याच दिवसामध्ये सोहम भाटकर याची देखील चर्चा रंगली. दुसरं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं होतं आणि तदनंतर या चौथ्या दिवसात बंड्या मोरे यांच्या बॅटमधून आपल्या संघासाठी अर्धशतक येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कडक मारलाय, बेधडक मारलाय, 6 आलाय मागच्या चेंडूवर. सुजल पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने सज्ज होईल लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात. गतीमध्ये मती वापरायची होती, गोलंदाजाला यावेळी दंडित केलं जात आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच धाव असेल यावेळेस. गेट 1 बाय 1 फ्री. तब्बल 2 आलेत मागच्या चेंडूवर. नो स्वरूपात बिमर फेकला होता आणि त्यावेळेस स्क्वेअर लेग पंचांचा हात देखील उंचावलाय नो साठी. म्हणजे येणारा चेंडू प्रतीकसाठी फ्री हिट मेजवानी असेल. त्या मेजवानीला आमंत्रण, स्वागत केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. सुजल थोडासा दडपणाखाली गोलंदाजी करतोय का असं देखील म्हणावं लागेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्याने 4 विकेट घेतल्या. तिथे चाललेली ही पडझड मैदानाच्या आतमध्ये पडून पुन्हा एकदा नव्याने उठेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावा आतापर्यंत झाल्या त्या 53ला 1. सुजल याचा पुढचा बॉल राईट राऊंड विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं जात आहे. म्हणजे फ्री हिट अजून देखील कंटिन्यू असेल आणि येणाऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस फलंदाजी करत असतो आणि त्यानंतर फ्री हिटची संधी चालून आली आणि त्या संधीचं सोनं करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रतीक कदम स्ट्राईक एंडला वन डाऊनच्या भूमिकेत साईज असे माघारी परतले, तसा प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुजल थोडंसं खराब गोलंदाजी या षटकात करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. अतिरिक्तचे चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस इनसाइड एज घेत असताना चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. वाईट चेंडू आहे यावेळेस.
पहिल्या अँगलमध्ये असं वाटलं होतं की फलंदाजाच्या अंगाला चेंडू स्पर्श झालाय आणि पंचाने त्यावेळेस षटक यावेळेस पहिल्या डावातील संपेल. तिसऱ्या धावा आतापर्यंत झाल्या आहेत 53 धावा. आणि यावेळेस मुख्य मंचाच्या बाजूला केक कापून विवेकदादा सुर्वे यांचा बर्थडे देखील सेलिब्रेशन केलं जात आहे. हक्काचा माणूस खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा संकट येतात लाख त्यावेळेस एकच हाक मारायची असते असे आमचे आदरणीय विवेकदादा सुर्वे यांचा या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन केला जातोय. आमच्या कमिटीचे सर्वच मान्यवर त्यांच्या वतीने मुख्य मंचाच्या बाजूला आपण पाहतोय विवेकदादा सुर्वे यांचा या ठिकाणी केक कापून बर्थडे सेलिब्रेशन केलं जातोय. गणरायाच्या चरणी एकच मागणं असेल की शतायुष्य व्हा आणि वेळोवेळी आमच्या हाकेला हाक द्या अशीच विनंती करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. यावेळेस बंटी गोलंदाजी एंडकडून सज्ज होतील. नेवरी गावाचा सुपुत्र सध्याच्या घडीला महालक्ष्मी डोकमळे संघाकडून खेळताना दिसतोय. 3 षटकांचा पहिल्या डावातील खेळ आतापर्यंत संपलाय. धावा झाले 53. एक गडी बाद. चौथ्या षटकाला सुरुवात होईल राईट मरांड विकेटने. ब्लॉकला टाकलेला चेंडू हलका पुश केलाय आणि शॉर्ट कव्हर मध्ये गणेश चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल धाव या चेंडूवर घेतली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. आता मात्र प्रतीक कदम स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. धावांचा विचार करायला गेलं तर आतापर्यंत 14 चेंडूंमध्ये 48 धावांची खेळी केली आहे. ते दुसऱ्या बाजूला प्रतीकची देखील 7 यावेळेस दिली जाईल का बंड्या मोरे यांना आणि त्याच्या संघाला देखील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. बॅकफुट पंच यावेळेस कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. एक धाव यावेळेस घेतली आहे आणि एकापेक्षा जास्त काहीच नसेल. फटका तर चांगला होता मात्र याच चेंडूसाठी यावेळेस तो क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये तैनात केला गेला होता. 30 सर्कलच्या बाहेर पिचिंग ऑफ साठी ऑफ टर्म बाहेर निघणारा चेंडू आणि खऱ्या अर्थाने मेरिटवरचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बंडी यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. बंड्या स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. धावा वैयक्तिक विचार करायला गेला तर आतापर्यंत 48. बंटी यांचा पुढचा बॉल यावेळेस सुडवलाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने. हा चेंडू चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स 4 येत आहेत आणि या स्पर्धेतील 3रं अर्धशतक बंड्या मोरे यांच्या नावावर राहिलंय. वीर भराडीन रीड या संघाकडून खेळाडू कक्षामधून दाद देखील दिली जाते बंड्या यांना. घणाघाती प्रहार करत असताना आतापर्यंत चेंडू खेळले त्यांनी 15 आणि धावा केल्यात 52 धावा आणि त्यामध्ये 6 चौकार आणि 4 षटकार. 346 झालंय. सर बॅटने लोअर फुट चेंडूला उडवलंय. लॉंग ऑफ मध्ये डीप मधून प्रणव चेंडूपर्यंत पोहोचतील पराग. त्या दरम्यान 2 धावा यावेळी धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 3रं अर्धशतक ठोकणारा फलंदाज सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला खेळताना दिसते. लेफ्ट हँडर बॅटर वीर भराडीन रीड संघाकडून. बंटी यांचा पुढचा बॉल हा देखील चेंडू उडवायचा होता. यावेळेस गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं जातंय. हा येतोय स्क्वेअर व्हाईट बॉल. काय ही गोलंदाजी केली जाते हा देखील एक प्रश्न विचारला जाईल गोलंदाजांना. पिचिंग लेफ्ट हँडर बॅटरच्या विरोधात लेग साठी लेग स्टंप म्हणजे वाऱ्याची साथ देखील त्याच दिशेला आहे. परफेक्ट मिळत झाला तर तो चेंडू सीमारेषा पारच जाणार आहे. पुन्हा एकदा उडवलाय हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. पराग चेंडू जज करतो. यावेळेस पकडलाय झेल आणि यावेळेस बंड्या मोरे यांचा संपेल खेळ. धक्का क्रमांक 2 आणि सध्याच्या घडीला वीर भराडीन रीड संघाला फार मोठा धक्का आहे. वैयक्तिक धावांचा विचार करायला गेले तर चेंडू खेळले 16 आणि धावा केलेत 17 चेंडूंमध्ये 54. त्यामध्ये 4 षटकार आणि 6 चौकार. 317च्या सरासरीने त्यांनी धावा जमवल्यात. स्ट्राईक रेट देखील 317चा होता. काय फलंदाजी केली आपल्या संघासाठी. एक एकटा नळलाय मैदानाच्या आत. पूर्ण गुहागर तालुक्याला आणि आपल्या संघासाठी देखील ओपनिंग स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. तदनंतर त्याने केलेली चौकार षटकारांची बरसात
पहिल्याच षटकात त्याने गणेश मयेकर यांच्या विरोधात तब्बल 21 मारले होते आणि तदनंतर त्यांनी मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाही, गड्या थांबायचं नाही असं ठरवलं होतं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जसे बंड्या लेफ्ट हँडर बॅटर बाद झाले तसंच लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीप दीप दाखल झालाय. बंटी यांच्या विरोधात खेळताना दिसेल. तर बंटी यांनी जी विकेट गरजेची होती ती विकेट तर आणली आपल्या संघासाठी. इथून पुढे कमबॅक केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा उडवायचं होतं. गेल्या पाऊली मैदानाच्या आतमध्ये दीप बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिल्या इनिंग मधील षटक यावेळी संपलंय 4थं आणि धावा झाल्यात आतापर्यंत वीर भराडी रीस संघाच्या 62ला 2. पाचव्या षटकाला यावेळी सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये. प्रथम इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 षटक आतापर्यंत संपलेत आणि प्रथम फलंदाजी करत असताना वीर भराडीनं री संघाने आतापर्यंत धावा जमवल्यात 62. 2 गडी बाद. स्ट्राईक एंडला 63 धावा. सुजलाचा या षटकातील पहिलाच बॉल. गतीमध्ये थोडीशी मती वापरली. चेंडूला ढकलले ऑन साईडला. डीपमधून पराग चेंडूपर्यंत पोहोचतील. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. वीर भराडी रीड या संघाकडून लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सातत्याने कार्यरताना दिसत आहेत. आता मात्र दीप मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. ते दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड कडून सुजल वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या आणि पहिल्या इनिंग मधील 5वं षटक हाताळताना दिसतोय. पहिल्या षटक टाकत असताना थोडीशी त्याच्या विरोधात हाणामारी झाली. त्यामध्ये 23 धावा आल्या होत्या आणि तदनंतर कर्णधाराने विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर यावेळेस उचलून खेळला ऑन साईडला. डीप मधून क्षेत्ररक्षक स्विअरलेग पंचांच्या दिशेने भेटेल चेंडूला आणि तदनंतर झेल पकडला. दीप याचा फलंदाज बाद होईल. तिसरा 64 या धावसंख्येवर. रुचिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रुचिल मयेकर. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. कठोर परिश्रम, स्पष्ट ध्येय, सातत्य आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती हाच तर यशाचा मूळ मंत्र आहे. आता कठोर प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत यावेळेस पोहोचेल. पकडला झेल. गोल्डन डकचा शिकार होऊन रुचिल मयेकर बॅक टू द पवेलियन. आशिष आरेकर मैदानाच्या आतमध्ये 4 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. बंड्या यांची मोठी खेळी आली आणि तदनंतर संघ पूर्णतः जाचपळताना दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये जशी जात आहेत तशी माघारी येत आहेत. सुजल याचा या षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पंच थोडेसे हात समांतर केलेत. ही धाव नक्कीच तरी अवांतर येते.
लेग कटरचा वापर करायचा आहे, मात्र दिशा थोडीशी खराब, लाईन त्यात बिघडली आणि त्यानंतर चेंडू आला स्क्वेअर वाईट. आता मात्र आशिष सज्ज होतील पुन्हा एकदा सुजल याच्या विरोधात. ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार होऊन हा देखील फलंदाज माघारी परतेल. जसे जात आहेत तसे माघारी येत आहेत. धक्का यावेळेस बसलाय 5वा वीर भराडीन रील संघाला. प्रसाद हळदणकर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यात एक षटकार लगावला होता. आता मात्र सध्याच्या घडीला फार गरज आहे आपल्या संघाला. पुढचा बॉल यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करायचं आहे, दिशा चांगली नाहीये. यावेळेस पंच थोडंसं दंडित करतील पुन्हा एकदा सुजल याला. वारंवार गतीमध्ये थोडीशी चेंज करण्याचा प्रयत्न, परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ते अंगलट येत आहे. गोलंदाजी आतापर्यंत खऱ्या अर्थाने चांगली झाली आहे, मात्र ते करत असताना थोडंसं गायबोट लावलंय सुजल याने. स्ट्राईकला प्रसाद खेळताना दिसेल. प्रसाद हळदणकर मॅन फ्रॉम कचरे. मोठा फटका, क्रॉस बॅटने खेळायचं. यावेळेस चेंडू चाललाय शॉर्ट बॅकवर्ड मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव घेतली जाते आणि त्यानंतर स्ट्राईक होईल. रोटेट अजून देखील 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालवलं जातोय. वैत कोटील दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय सुजल. स्ट्राईक एंडला प्रति कदम 10 कदम दाखवेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. सुजल याचा पुढचा बॉल राईट मारड विकेटने. मोठा फटका खेळण्याचा इरादा, यावेळेस फटका फसलाय का? पराग चेंडू जज करतोय. यावेळेस हा चेंडू पकडलाय, झेल, फलंदाज होईल बाद. चांगला झेल पकडला यावेळेस पराग याने. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर केंद्रित केली, त्यानंतर चेंडूपर्यंत पोहोचला. धक्का क्रमांक यावेळेस बसेल 6वा वीर भरान री संघाला. षटक संपले पहिल्या इनिंग मधील 5 आणि धावा झालेत आतापर्यंत 67 धावा. माघारी परतलेत. दुसऱ्या बाजूला जबाबदारी असेल आता मात्र प्रसाद याच्यावर. गोलंदाजी एंडकडून गोलंदाजी करताना दिसेल रितेश. रितेश यावेळेस गोलंदाजी करताना दिसेल. राईट मोर द विकेट सज्ज होईल. 6व्या षटकातील पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी हातामध्ये रोल झाले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू जज करतो. यावेळेस पकडलाय झेल, फलंदाज होईल बाद. 7वा वीर भराडीन रीड संघाचा प्रसाद याच्या रूपामध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तेजस. 67ला 7 अशी स्थिती सध्याच्या घडीला वीर भराडीन री संघाची झाली. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. रितेश याचा या षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. ब्लॉक खोला टाकला, चेंडू खोलून काढण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. वीर भराडीन री संघाचे संघमालक देखील आमच्या समवेत जोडले गेले आहेत. संकेत शेठ चव्हाण यांचा देखील सतशः आभार असतील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा संघ खेळताना दिसतोय. प्रथम फलंदाजी करत असताना त्यांचे देखील स्वागत केले जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका हा देखील फसलाय
आल्या पावली माघारी जायला लागते की काय असं वाटायला लागले. कोणतीही चूक करत नाहीये क्षेत्ररक्षण करत असताना सुजल. यावेळेस धक्का बसेल 8वा. वीर भराडी रीड या संघाला धावसंख्या आतापर्यंत 67 धावा. पण 8 फलंदाज माघारी परतलेत. धावा झालेत आतापर्यंत 67. म्हणजे एकट्या बंड्या मोरे यांची खेळ सोडली तर कोणताही फलंदाज इम्प्रेसिव्ह फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करू शकलेला नाहीये. रितेश यांचा पुढचा बॉल राईटवर विकेट मारा करतील अमोलसाठी. मोठा फटका गेल्या गेल्या खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंगरला. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच धाव असेल या चेंडूवर. एकापेक्षा जास्त काही नसेल. दोन्ही संघांच्या बाजूने विचार करायला गेले तर वैयक्तिक सामने खेळत असताना दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आलेत. म्हणजे यावेळेस हा सामना सध्याच्या घडीला फार महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. इथून पुढे कोणता संघ जिंकेल हरेल आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत यावेळेस पोहोचलाय. पकडलाय झेल. फलंदाज होईल बाद. 9वा. वीर भराडी री संघाचा. अजून देखील पहिल्या डावातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावा आतापर्यंत झाल्यात 68. 5.5 षटकं संपलेत. 9 फलंदाज बाद झालेत. निकेतन मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आता मात्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लागलाय. म्हणजे त्यांचा इतिहास देखील आठवावा लागेल. कारण पुरंदराच्या काळात ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना अपयश आले त्यावेळेस ते असं बोलले असते की आमचं नशीबच खराब आहे. मी इतिहास इथून पुढे करणार नाही. तर 350 किल्ल्यांचं साम्राज्य जे उभं केलंय ते तिथून पुढे उभं राहिलंच नसतं. पुन्हा एकदा पडला तरी चालेल. लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि कोणता संघ लढेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 9 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. वीर भराडीन री संघाचे निकेतन मोरे स्ट्रायकिंगला खेळताना दिसतील. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. रितेश यांचा पुढचा बॉल. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला चेंडूला ढकलून दिलं. एक धाव तर यावेळेस घेतली. एकापेक्षा जास्त काही असेल की नसेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक वर समाधान मानलंय. पहिल्या डावाचा खेळ यावेळेस संपेल आणि त्यानंतर धावा झाले आहेत 69 आणि 70 धावांचं टार्गेट सेट केलंय महालक्ष्मी स्पोर्ट डोकमळे संघासमोर. मॅच समोरीकडे जाऊया. पहिल्या इनिंगमध्ये बंड्या मोरे वैयक्तिक 17 चेंडूंमध्ये 54 धावसंख्येची खेळी केली. साई बनप 3 चेंडू 3 धावा. प्रतीक कदम 6 चेंडूंमध्ये 3 धावा. दीप मैदानाच्या आतमध्ये आला. 2 चेंडूंमध्ये एकही धाव त्याला करता आलेली नाहीये. रुचिल एका चेंडूंमध्ये माघारी परतला. आशिष हे देखील एका चेंडूंमध्ये माघारी परतले. प्रसाद हदनकर 2 चेंडू त्याने फेच केले. एक धाव त्याच्या बॅटमधून आली. संदेश मैदानाच्या आतमध्ये गेले. एक चेंडू त्याने सामोरे गेले. कोणतीही धाव त्या चेंडूवर आलेली नाहीये. संदेश एक चेंडू आणि 0 धावावर ते देखील माघारी परतले. तेजस 2 चेंडू 0 धाव. आणि त्यानंतर अमोल चव्हाण 1 चेंडू 1 धाव. आणि निकेतन अंतिम चेंडूवर 1 धाव त्यांच्या बॅटमधून आली. तब्बल सांघिक धावसंख्या झाली 69 धावा. 70 धावांचा पाठलाग करायचा. 9 विकेट त्यासाठी गमावलेत वीर भराडी री संघाने. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना गणेश चमयकर वैयक्तिक कोट्यातील पहिलं पॉवर प्ले षटक ज्यावेळेस हाताळलं होतं त्यावेळेस मोठी धावसंख्या त्यांनी खर्च केली 19. रितेश 2 षटकं त्यांनी हाताळली. 3 विकेट. त्यामध्ये 12.50च्या सरासरीने त्यांनी 25 धावा खर्च केल्या. सुजल वैयक्तिक कोट्यातील 2 षटकं त्यांनी हाताळली. 16 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 5 विकेट म्हणजे फायपर पंजा खोललाय त्यांनी देखील आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी करत असताना. बंटी यांनी 1 षटक हाताळलं. 9 धावा खर्च केल्यात. 1 विकेट. असा होता पहिल्या डावाचा लेखाजोखा. आणि त्यानंतर धावा झाल्या 69. 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी महालक्ष्मी स्पोर्ट ढोकमळे संघाकडून सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येईल. चला स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. वारंवार सूचित केलं जातं पहिल्या दिवसापासूनच 6 षटकांचे सामने आहेत. म्हणजे तुम्ही खेळत असताना अतिरिक्तचे
बाउंड्री पंच पॅनल आणि तदनंतर बरेच जण कार्यरत असतात त्याची देखील दखल घ्या. लंबीवीर मैदानाच्या आतमध्ये महालक्ष्मी स्पोर्ट डोकोमेंट संघाकडून स्ट्राईक गेला बंटी, तर दुसऱ्या बाजूला सुजल खेळताना दिसेल. तो गोलंदाजी एंडकडून तेजस पडवळ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. 70 धावा इथून पुढे डिफेंड करण्यासाठी कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न, सरळ बॅट घेऊन काढलाय. योग्य वेळी योग्य तो निर्णय, नॉन स्ट्राईक एंडपर्यंत पोहोचलाय. खऱ्या अर्थाने तो धावत सुटला होता, मात्र थांबवलंय. चांगला चेंडू होता, ब्लॉकला टाकण्याचा, सरळ बॅटने खेळलाय. चेंडू गेला मिड ऑफ मध्ये, प्रति कदम चेंडूपर्यंत पोहोचलेत. कोणतीही धाव नसेल मागच्या चेंडूवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडूला उडवलाय समोरच्या दिशेने. प्रसाद हळदणकर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, मात्र त्याच्या हाताला चाटून चाललाय चेंडू. 6 धावांसाठी षटकार घेतोय. जसा वेगाने आला तसंच वेगाने सीमारेषा ओलांडला देखील चेंडूने. 6 आलेत मागच्या चेंडूवर. वेग असून चालणार नाहीये, वेगावर असलेलं नियंत्रण देखील फार महत्व आहे. महत्वाकांक्षी सामना देखील दोन्ही संघांसाठी इथून पुढे जिंकायचा असेल तर तुम्हाला परिश्रम करावे लागतील मैदानाच्या आत. बंटी मागच्या चेंडूवर षटकार मारलाय. गतीमध्ये परिवर्तन, हा देखील चेंडू उडवलाय ऑन साइडला. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. दीप यावेळी चेंडूपर्यंत पोहोचेल. तर दरम्यान 2 धावा यावेळी धावून कंप्लीट केल्या जात आहेत. वाऱ्याचा वेग देखील सध्याच्या घडीला राईट हँड बॅटरच्या विरोधात जाताना दिसेल. ऑफ साईडला पूर्णतः वारे वाहायला लागलेत. तासी विचार करायला गेले तर 10 ते 15 प्रति वेगाने वारे वाहतात. प्रति घंटा प्रति तास वेगाने वारे वाहायला लागलेत विरुद्ध दिशेला. आता तशी फलंदाजी केली जाईल का? मोठा फटका उडवलाय, हा देखील ऑन साइडला. वारा कोणाचाही असू दे, हवा मिस करणार असं सांगतोय एका बाजूला बंटी. दुसरा मारला तेजस पडवळ याच्या विरोधात.
2 मारलेत आतापर्यंत. 70 धावसंख्या डिफेंड करत असताना चालू असलेली पडझड मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्रयत्न करतो विकेटसाठी, मात्र विकेट तर येत नाहीये. तिलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं दुपाटणं असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत, कडक मारलेत बंटी याने. गतीमध्ये परिवर्तन, लेग कटचा वापर यावेळेस करायचा होता. चेंडू चालला आउटसाइड एज थर्ड रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. तर दरम्यान एक धाब यावेळेस मेंडेटरी पॉवर प्ले षटक दुसऱ्या डावातील पहिलंच चालू. 70 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि ते करत असताना खऱ्या अर्थाने हे 2 फलंदाज आपल्या संघासाठी मातबगर ठरतील का, हा देखील बघावा लागेल. येणारा काळच ठरवेल. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पंचांकडे थोडीशी वाईट स्वरूपात दाद मागितली जाते. एक धाव तर कंप्लीट केली आहे. पंचांचे हात समांतर झालेत. खऱ्या अर्थाने हा वाईट बॉल येतोय. वारंवार होणाऱ्या चुका, कारण ज्या गोलंदाजावर फार मोठी जबाबदारी आहे आपल्या संघाची, वीरभरारी नरीज या संघाची, संघाकडून आयकॉन म्हणून देखील कार्य करताना दिसतोय. तिकडून होणाऱ्या ह्या चुका आपल्या संघासाठी पूर्णतः बॅकफुटला ढकलून देऊ शकतात. वैयक्तिक सामना खेळत असताना ह्या गोलंदाजी ती 2 षटकं फार महत्वाची होती. यावेळेस फटाफटका खेळण्याचा प्रयत्न इनसाठी, चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. अमोल चेंडूपर्यंत पोहोचलेत. सिंगलने यावेळी स्ट्राईक रोटेट होईल, म्हणजे दुसऱ्या षटकातील पहिला बॉल पुन्हा एकदा बंटी खेळताना दिसतील. 70 धावांचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत धावा झाल्यात महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे संघाच्या 18 धावा. आतापर्यंत झाल्यात 18. कोणताही फलंदाज अजून देखील माघारी परतलेला नाहीये. पहिल्या डावात विचार करायला गेले तर पहिलं षटक जसं संपलं होतं तसं 19 होते. सामना बरोबरीत चाललाय असं बोलायला देखील काही हरकत नाहीये. मात्र इथून येणारे अजून देखील 5 षटकांचा खेळ बाकी असेल. 30 चेंडू आणि विजयासाठी 52 धावांची गरज. 30 चेंडू 52 धावा. कोण इकडून पुढे चांगली गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर दीप आला यावेळेस वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन लगेचच बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर केला आहे. मैदानाच्या आतमध्ये जसं पहिल्या इनिंगमध्ये घडलं तसं दुसऱ्या इनिंगमध्ये घडेल का. पहिलं षटक जसं संपलंय तसे 18 आलेत. 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा अजून देखील जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. दीप ऑन दी मार्क, अराउंड विकेटने घेऊन काढलाय समोरच्या दिशेने. यावेळेस प्रतीक चेंडू जज करतोय, पकडलाय झेल. धक्का बसेल यावेळेस बंटी यांचा, आणि फार मोठा धक्का याच कारणासाठी कारण मागच्या षटकात त्यांनी 2 षटकार मारले होते. तोच फलंदाज दगावचा आसरा घेताना दिसेल. 18 या धावसंख्येवर झालेला खतरा बंटी यांच्या रूपामध्ये बाद होतील. बंटी जसा गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकासाठी दीप याचा वापर केला गेला तसाच पहिल्या चेंडूवर विकेट आली. 30 सर्कलच्या बाहेरून 3 खेळाडू दाखल केले जात आहेत आणि तदनंतर मिड ऑफ, मिड ऑन आणि तदनंतर एक्स्ट्रा मिड विकेट असे 3 खेळाडू या बॅटिंग पावरप्लेसाठी कार्यरताना दिसतील. 30 सर्कलच्या बाहेरून गणेश मयेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक फलंदाज आतापर्यंत माघारी परतलाय 18 या धावसंख्येवर. 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा अजून देखील विजयासाठी 52 धावांची गरज आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये दीप हाताळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा देखील फटका फसलाय का. प्रसाद चेंडूपर्यंत पोहोचला तर झेल घेणार, याच्यात काही शंकाच नाहीये. पकडलाय झेल. गोल्डन डकचा शिकार होऊन फलंदाज बाद होतील. आल्या पावली माघारी परत आहेत गणेश मयेकर.
सुदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सलगच्या चेंडूवर दोन मोठे हादरे भेटलेत. दीप गोलंदाजी करत असताना महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे संघाला हॅट्रिक चेंडू घेऊन देखील दाखल होईल. या षटकातील पुढचा चेंडू हॅट्रिक असेल. याच स्पर्धेतील पहिली हॅट्रिक या ठिकाणी संपादन केली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3 अर्धशतकं तर आली आहेत, मात्र एखादी हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली दीप याच्या नावावर राहील का. स्ट्राईकला सुदेश अराउंड विकेटने सज्ज होईल. हॅट्रिक बॉल हलक्या त्याने पुश करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय थर्डमॅनला. तेजस चेंडूपर्यंत पोहोचतील. एकापेक्षा जास्त काहीच नसेल यावेळेस. हॅट्रिक तर रोखली. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला इथून पुढे चांगली फलंदाजी करणे देखील गरजेचं आहे. परिस्थिती कशी असू द्या, जगण्याची हिंमत ठेवा, कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी देखील गोड होते. आंब्यात ती देखील परिवर्तन करते, मात्र त्याच्यासाठी वेळ लागतो. आता तो वेळ मैदानाच्या आतमध्ये कोणता फलंदाज घेईल आणि चांगला खेळ करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावा आतापर्यंत झाल्या आहेत 19. 2 फलंदाज बाद. दीप याचा पुढचा बॉल राईट अराउंड विकेटने मोठा फटका खेळायचा आहे. ऑन साईडला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅट तर भन्नाट फिरवली होती. जर चेंडू बॅटवर आला असता तर कदाचित 6 मिळाले असते, मात्र बॅट आणि बॉलचा इतकासा ताळमेळ जुळून येत नाहीये. चेंडू चालला निर्धाव बंड्या यांच्या हातामध्ये. दीप याचा पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवायचा आउटसाइड आहे. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. यावेळेस एकच धाव असेल. एकापेक्षा जास्त पुन्हा एकदा काही नाहीये. सध्याच्या घडीला पहिल्या षटकात जशी फलंदाजी झाली होती तशी फलंदाजी पुन्हा एकदा कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र भेटलेला मोठा हादरा बंटी यांच्या रूपामध्ये आणि तदनंतर चालू असलेली पडझड महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे संघाची. प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार मारण्यासाठी मिळणारच नाहीये, तर सिंगल डबलने देखील हा सामना पुढे न्यायला लागेल. धावसंख्या आतापर्यंत झालीत 20. बॅकफुट पंच यावेळेस पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषा पार. एक क्लासिक ड्राईव्ह दाखवलाय. सुदेश यांच्या बॅटमधून चौकार आलाय. याच फटक्यांसाठी या खेळाडूची संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये ओळख आहे. षटक यावेळी संपलंय. दुसरं 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत धावा झाल्या आहेत 24ला 2. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. आशिष आरेकर यावेळेस गोलंदाजी करताना दिसते. राईट मुहूर्त विकेटने उडवलाय मोठा फटका सुजळच्या बॅट मधून. झेल यावेळेस पकडला जातोय. प्रतीक पोचलाय तत्परतेने चेंडू पर्यंत. फटका तर चांगला होता. आता मात्र सुजल याला देखील एक प्रश्न पडलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क चांगला झाला होता तरी देखील फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 30 आणि सध्याच्या घडीला फार मोठा हादरा आहे महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे संघाला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅट आणि चेंडूचा स्पर्श तर चांगला झाला होता, मात्र तत्परतेने प्रति कदम चेंडूपर्यंत पोहोचलाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल निसटला होता, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्याने चेंडूला केलं गॅदर. संघामध्ये या सामन्यात पकड केली मजबूत. स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. आता मात्र एकच गोष्ट बोलत असतील, कोण म्हणतं होत नाही, आम्ही केल्याशिवाय राहत नाही. चांगलीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दीप याने केली आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये आशिष देखील चांगली गोलंदाजी करतोय. यापुढे होणारा सामना असेल गोपाळकृष्ण मालगुंड विरुद्ध
9ला पावणे मिर्या तीर्था स्पोर्ट त्वरित दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. आशिष पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट मोर द विकेटने पराग ट्रायगेंडला हलक्या तरी खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे. थोडीशी पडझड सातत्याने मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मात्र येणाऱ्या काही चेंडूमध्ये हा सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. सामना दुरावलाय मात्र जास्तीचा दूर नाहीये. इथून पुढे प्रयत्न केले तर कोणताही संघ जिंकू शकतो. एखादा फलंदाज आपल्या संघासाठी बंड्या मुरे यांच्यासारखी फलंदाजी करेल का? महालक्ष्मी स्पोर्ट डोकवणे संघासाठी धावा आतापर्यंत झाले 24ला 3. हलक्यात घेऊन काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला स्क्वेअर लेग मधून तेजस पडवळ चेंडूपर्यंत पोहोचतील. एक धावच यावेळी धावून कंप्लीट केली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या 1ने हलगत पुढे सरसावते. 25ला 3. 21 चेंडूचा खेळ बाकी असेल. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. 21 बॉल 45. महालक्ष्मी स्पोर्ट ढोकंबळे इथून पुढे या 45 धावा आपल्या संघासाठी फार महत्वाच्या आहेत. त्या कशा प्रकारे येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आशिष देखील चांगली गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी. सुदेश स्ट्रायकरला खेळताना दुसरी एक चौकार तर आता लगावलाय. अशा चौकारांची गरज अजून देखील आपल्या संघासाठी आहे. ती इथून पुढे पूर्ण केली जाईल का? बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. शॉट फायनल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अमोल चेंडूपर्यंत पोहोचलेत. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. ही पडझड आहे खऱ्या अर्थाने. इथून पुढे जर पडलात तर पुन्हा एकदा पुढच्या सामन्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. मात्र हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. प्रथम दिवसामध्ये चंद्रभागा फायटर्स, दुसऱ्या दिवसात ओमकार नांदेश्वर भांडारफळ संघ आणि कालच्या दिवसात श्री साई स्पोर्ट रत्नागिरी संघ. प्रत्येकी 3-3 सामने जिंकून गेलेत हे संघ. पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेस उडवलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. प्रसाद वॉट कॅच. काय झेल पकडलाय. अक्षरशः लॉंग ऑन मधून लॉंग ऑफ पर्यंत धावत गेला आणि तदनंतर चेंडूला गॅदर केलंय. अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद हळदणकर मॅन फ्रॉम कचरे आणि तदनंतर येणारी ही विकेट सुदेश यांची फार मोलाची होती आपल्या संघासाठी. धक्का क्रमांक यावेळी बसेल 4था 25 या धावसंख्येवर. रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आतापर्यंत आशिषने चांगलीच गोलंदाजी केली आहे. 2 धावा खर्च करत एक विकेट देखील आली आहे. बॅकफूट पंच यावेळेस चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बंटी चेंडू मागे धावतायत. त्या दरम्यान 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता 3 धावा रोखू शकत नाहीये. 3 धावा आले ते या चेंडूवर आणि तदनंतर 4थ्या धावेचा हलकेचा प्रयत्न चालवला जातोय. षटक यावेळी संपलंय. 70 धावांचा पाठलाग करत असताना धावा आतापर्यंत झाल्यात 28. म्हणजे जिंकण्यासाठी समीकरण असेल 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 42 धावा. अठरा चेंडू जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. रुचिल यावेळी गोलंदाजी एंडकडून. रुचिल मयेकर अठरा चेंडू 42 धावांची गरज. महालक्ष्मी स्पोर्ट ढोकबळे संघ दुसऱ्या डावात थोडीशी पडझड चालू आहे. इथून पुढे चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी.
रितेश एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला पराग. गोलंदाजी एंड कडून रुचिल आलाय. या चौथ्या षटकासाठी गोलंदाजी करताना दिसेल. धावा आतापर्यंत झालेले 28 ला 4. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटने चेंडूला उडवलं, क्षेत्ररक्षक बनतोय अडथळा यावेळेस आणि चेंडूला पकड केली जाते प्रतिकेच्या माध्यमातून. पकडला जाईल, फलंदाज बाद होईल रितेश गोल्डन डकच्या स्वरूपामध्ये. 5वा धक्का बसेल महालक्ष्मी स्पोर्ट कोथवडे डोकंबळे संघाला. अक्षय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. नांदुडे गावाचा सुपुत्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. संकट लाख आलेत, लाखांचा खाक करेल काय देखील पाहणं गरजेचे. धावा आतापर्यंत झाली आता 28ला 5. 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे संघ अजून देखील विजयासाठी 42 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 17. रुचिल याचा या षटकातील पुढचा बॉल राईट अराउंड विकेटने मारा करेल. स्ट्रायकला अक्षय याच्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू उडवलाय. डीप मधून प्रोटेक्शन होतं मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय 6 धावांसाठी. गेले गेले आडव्या बॅटने लपटलाय चेंडूला. 6 धावा षटकार. पण पकड मजबूत केली होती यावेळेस वीर बहराडीने रीस संघाने. तदनंतर अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आलेल्या पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय 6 धावांसाठी रुचिल याच्या विरोधात. पुन्हा एकदा उडवलाय हा देखील चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने. प्रतीक चेंडू जज करतोय, कोणतीही चूकच करणार नाहीये. क्षेत्ररक्षण करत असताना लॉंग ऑफ रिझन मधून पकडलाय झेल. फलंदाज यावीस बाद होईल अक्षय. धक्का क्रमांक यावीस बसेल 6वा. 34 या धावसंख्येवर. दादा दळवी पंचायत समिती हरचेरी. दादा दळवी पंचायत समिती हरचेरी गट सध्याच्या घडीला झालेली निवडणूक आणि त्याच्यामध्ये निवडून देखील आलेत. उमेश देसाई भाजप सरचिटणीस, सुशांत पाटकर भाजप सरचिटणीस, अमय लाकडे जिल्हा अध्यक्ष मच्छीमार, महेश खानविलकर सरचिटणीस, राजेश पायरे उपाध्यक्ष आणि तदनंतर सिद्धार्थ दळी या मुख्य पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मेन मंचावर विवेक शेठ सुर्वे यांच्या हस्ते सन्मानित देखील केले जाईल सन्मान चिन्ह देऊन. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक खेळताना दिसेल पंकज. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस डीप मधून डीप पोचला होता चेंडू पर्यंत मात्र त्याच्या हातातून झेल निसटलाय. तर दरम्यान 2 धावा यावेळेस धावून कंप्लीट केल्या जातील. झेल निसटलाय, शर्तीचे प्रयत्न त्याने देखील केलेत मैदानाच्या आतमध्ये मात्र झालेली थोडीशी चूक. इथून पुढे किती धावांची बहारदार खेळी येईल पंकज याच्याकडून हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावा आतापर्यंत झाले 70चा पाठलाग करत असताना 36 म्हणजे विजयासाठी अजून देखील 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 14 बॉल 34.
हे समीकरण इथून पुढे होण्यासारखं आहे, मात्र तुम्हाला चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्याने खेळावं लागेल. ते सातत्य करत असताना संघर्षाचं देखील लढाई असेल मैदानाच्या आतमध्ये, तो संघर्ष झुंज कोण देईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणे गरजेचं आहे. स्क्वेअर लेग, फाईन लेग क्षेत्ररक्षक सध्याच्या घड्याळ 30 सर्कलच्या बाहेर येईल. कव्हरचं क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घेतलाय. पुढचा बॉल रुचिल याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय. डीप मधून आशिष चेंडूपर्यंत यावेळेस पोहोचलाय, पकडलाय झेल. फलंदाज होईल बाद. यावेळेस 7वा 36 या धाव संख्येवर. सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत भंडारी प्रीमियर लीगमध्ये आपण करतो आहोत. त्यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत, ज्यामध्ये आज ज्यांची उपस्थिती आहे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अर्चरी गट अर्थातच दादाजी दळी यांचा सन्मान संतोषजी सुर्भे यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत. दादाजी दळी यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढली, आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतो. सन्मान चिन्ह देऊन संतोषजी सुर्भे यांच्या शुभ हस्ते दादाजी दळी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. टाळ्या वाजू दे आपल्या या सर्व मान्यवरांसाठी. आज आवर्जून त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय विवेकदादांवरचं त्यांचं प्रेम आणि आपल्या सर्वांवरचं त्यांचं प्रेम या ठिकाणी त्यांना घेऊन आलं. आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. यानंतर आदरणीय उमेशजी देसाई भाजपा सरचिटणीस यांचा देखील आपण सन्मान करतोय. आदरणीय समीरदादा बोरकर यांच्या शुभ हस्ते आदरणीय उमेशजी देसाई यांचा आपण सन्मान करूया. मैदानामध्ये सामना देखील खूप चांगल्या पद्धतीने रंगलाय. 70चं लक्ष आहे, मात्र दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीने खेळत आहेत. महालक्ष्मी स्पोर्ट्स डोकोंबळे विरुद्ध वीर भराडीन 11 रीड या दोन संघांच्या दरम्यान तो सामना रंगलाय. मात्र मंचावर आपण आदरणीय उमेशजी देसाई यांचा सन्मान करतोय. भारतीय जनता पार्टी सरचिटणीस समीरदादा बोरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला गेला. यानंतर आदरणीय सुशांतजी पाटकर भाजपा सरचिटणीस विरुजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते तो सन्मान आपण करतोय. विरुजी, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सुशांतजी पाटकर साहेब. आजचा दिवस आपल्यासाठी आनंदमय दिवस आहे. आदरणीय विवेकदादांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर अभयजी लाकडे जिल्हाध्यक्ष मच्छीमार संघटना भूषणजी मयेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. अभयजी लाकडे साहेब उपस्थित आहेत. सन्मान चिन्ह देऊन भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचं सन्मान चिन्ह देऊन अभयजी लाकडे जिल्हाध्यक्ष मच्छीमार संघटना यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत. धन्यवाद. यानंतर महेशजी खानविलकर सरचिटणीस यांचा देखील आपण सन्मान करतोय. गजेंद्रजी जुबेकर, आपल्याला विनंती आहे आपण महेशजी खानविलकर साहेबांचा सन्मान करावा. यानंतरचा सन्मान आदरणीय राजेशजी पात्रे साहेबांचे आहे, जे उपाध्यक्ष आहेत. प्रल्हादजी हळदणकर यांच्या शुभ हस्ते तो सन्मान आपण करूया. प्रल्हादजी, आपण राजेशजी पात्रे साहेबांचा सन्मान करावा. सिद्धार्थजी दळी साहेबांचा सन्मान देखील आपण करणार आहोत.
सतीश हळदणकर यांना विनंती करतो की आपण सिद्धार्थजी दळी यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा भंडारी प्रीमियर लीग 2026च्या तिसऱ्या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण असं पहा मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. आकाश आपल्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये जोडलेले आहेत. ओटी आकाश, धन्यवाद. धावा आतापर्यंत झालेत 42ला 8 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 8 विकेट गेले, तिथून पुढे 2 आले तर नक्कीच पूर्णतः वीर भराडी निरी संघ विजयी होताना दिसेल. मात्र या चेंडूंमध्ये इथून पुढे 28 धावांचा पाठलाग करत असताना चौकार षटकाराची बरसात देखील केली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रतीक तेजस पडवळ याच्या विरोधात खेळताना दिसेल. मोठा फटका सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मधून आशिष चेंडूपर्यंत पोहोचतील. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आणि 2 धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न बॅकअप नव्हता. 3 धावा देखील यावेळेस धावून कंप्लीट केले जातील. 7 चेंडूचा खेळ बाकी म्हणजे अजून देखील विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 25. गोपी सर आपणास विनंती करतो येणाऱ्या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील त्वरित करून घ्यायचा आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 6 चेंडू या सामन्यासाठी फार महत्त्वाचा असेल. इथून पुढे जर या चेंडूवर मोठा फटका आला तर या सामन्याची समीकरण पुन्हा एकदा महालक्ष्मी स्पोर्ट डोकमळे संघाच्या बाजूने झुकताना दिसतील. मात्र फुलर लाईनचा बॉल, यॉर्क लाईन्स पिचिंग ऑफ साईड ऑफ टर्म, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न आणि त्यानंतर त्यामध्ये निर्धाव चेंडू देखील येईल. षटक यावेळी संपले. दुसऱ्या डावातील 70 डावांचा पाठलाग करत असताना 5वं धावा आतापर्यंत झाल्यात 45. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 25 धावांची गरज असेल. आपण जाऊया कॉमेंट्री कॉइन बॉक्समध्ये. थँक्यू आकाश. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. नवलाई पावनाई मिर्या तीर्था स्पोर्ट्स आणि गोपाळकृष्ण मालगुंड या 2 संघाच्या दरम्यान तो सामना रंगील. आदरणीय दादाजी दळी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करतोय. कॉल कोण करणार आहे? येस, नवलाई पावणे मिर्याचा कॉल असणार आहे. नवलाई पावणे मिर्या, हेड इज द कॉल अँड टिल इट इज. म्हणजेच गोपाळकृष्णने टॉस जिंकलाय. दळी साहेब आपल्याला थांबायचं आहे. काय निर्णय असणार आहे? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय असेल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आदरणीय दादाजी दळी साहेब आज आवर्जून उपस्थित आहेत. विवेक दादांवरचं त्यांचं प्रेम, क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आलंय. भंडारी प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचा सोहळा एक सामाजिक बांधिलकी, क्रिकेटच्या माध्यमातून, क्रिकेट फक्त निमित्त आहे मात्र सामाजिक बांधिलकी जपत असताना समाजातील सर्व युवा वर्गाला एकत्र करण्याचा हा प्रयत्न आज तुम्ही आवर्जून उपस्थित आहात. तुमच्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली. या स्पर्धेबद्दल तुमच्याकडून आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. गेले 3 वर्ष खूप यशस्वीपणे आपण भंडारी प्रीमियर लीगचं या ठिकाणी आयोजन करताय आणि आम्ही याचं ऐकून नाही की खूप रत्नागिरी तालुक्यामध्ये नावलौकिक मिळालेली आणि खूप सुनियोजित असं नियोजन केलेली, खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केलेली स्पर्धा आहे. त्या स्पर्धेला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. हा क्रिकेटचा सोहळा बघितल्यानंतर असं वाटतं बॅट घ्यावी, मैदानात जावं आणि चौकार षटकार मारावेत. निश्चित वाटतं, कारण क्रिकेट हा माझ्या आवडत्या खेळामधला एक खेळ आहे आणि क्रिकेटच्या अनेक स्पर्धांसाठी माझं योगदान 100% ते मी प्रत्येक वेळेस देत असतो. त्याच्यामुळे क्रिकेटसाठी जेव्हा क्रिकेट चालू असतं तेव्हा 100% हा आपण सुद्धा त्या ग्राउंडवर असलं पाहिजे अशी एक भावना तयार होते. धन्यवाद सर. आपल्याला विनंती करतो आपण मंचावर आदरपूर्वक असं नसतं बा. टॉस बॉक्समधून अपडेट आहे. टॉस जिंकलाय गोपाळकृष्ण मालगुंड टीमने. त्यांनी सांगितलं आम्ही बॅटिंग करणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर नवलाई पावणे मिर्या तीर्था स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण करतील. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मागच्या चेंडूवर जलवाद स्वरूपात फलंदाज बाद झालाय. आता मात्र एकच विकेट इथून पुढे येणारी बाकी असेल महालक्ष्मी स्पोर्ट डोकमळे संघाची. इथून पुढे जर विकेट आली तर सरासरी देखील फार मोठा फरक पडेल. तर दुसऱ्या बाजूला दीप देखील त्याचेच प्रयत्न करतोय. कल्पित एखादा मोठा फटका इथून पुढे मारेल का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसला. आशिष चेंडूपर्यंत पोहोचला. यावेळेस पकडला चेंडू, संघ पूर्णतः ऑल आउट झालाय महालक्ष्मी स्पोर्ट डोकमळे संघ आणि या सामन्यामध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलंय वीर भराडी रीड संघाने. वैयक्तिक 2 सामने खेळत असताना दोन्ही सामने विजयी ठरलाय वीर भराडी रीड संघ.
तर दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे संघ एक सामना जिंकला, एक सामना पराभूत झालेत. अजून देखील या स्पर्धेतील अस्तित्व संपलेलं नाहीये. पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही संघ